मंडळी आवाज पोहोचतोय ना आपल्यापर्यंत? आवाज येऊ दे, आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो चला तर मग सुरुवात करूया ना. गणपती बाप्पा. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम. इकडे हात गजाननाला वंदन करून माझ्या गावची ग्रामदेवता आई वागसाई माता, आई जोगाई माता, त्याचप्रमाणे या मुंबईची रखवाली आई मुंबादेवी आणि विरारची आई जीवनानी माता, या सर्व देवतांच्या चरणी दिवान नतमस्तक होऊन उद्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्दा करून या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाची मानवंदना करून दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी श्रीमान मानाची मानवंदना करून या ठिकाणी अखंड वासवानी घराण्यातील माझे गुरुवर्य गोविंद झराजीवीर वस्ताद संतोष कांसे मंगेश मोरे तुषारजी पंधेर या ठिकाणी हजर आहेत. नितीनजी रसाळ, त्याचप्रमाणे विनयजी तांबे यांना शाहिरी मानाचा मुजरा करून या कार्यक्रमाचे आयोजक मैत्री ग्रुप आयोजित किरवलेवाडी सर्व बंधूंना शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमाला लावलेले मला संगीतकार डोंगरपट्टू विजयदादा धारवे, बँजो मास्टर रशीदादा येसरे, ऑर्गन मास्टर आपले पायकवली बुवाचे ऑर्गन मास्टर, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करून काळवादक राहुल रांगडे आपणापर्यंत आवाज पोहोचवणारे आमचे रापोली तालुक्यातील गाडगे साऊंड मास्टर राजादादा पड्याल, त्याचप्रमाणे या ठिकाणी बुवाना संगीताची साथ करतायत ते आमचे गोलचीपट्टू भाऊ उमेशजी तांबे आणि सर्व सहकारी यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमाला लाभलेले उपस्थित सर्व शाहीर मंडळी, आमचे रमाकांत जावळे साहेब या ठिकाणी हजर आहेत, पारजाणी बुवा या ठिकाणी हजर आहेत, शक्तिवाली शाहीर अमितजी पेजले, त्याचप्रमाणे रोहित बुवा तुपट, त्याचप्रमाणे अनिल शाहीर या ठिकाणी हजर आहेत. तर सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करून या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. म्हणून आपले माझ्या कंपनीतून आले सर्व माझ्या सोबतचे, त्याचप्रमाणे अरविंद खेडेकर सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून नर्सिस बोर्डचे मालक कल्पेशदादा कदम यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या, कोरसला साथ करतायत राजेश नाचरे, ओमकार विकोरे आणि माझी नेहमीची शाखा ज्या शाखेच्या नावावर किरण बुवा मोठा झाला ती म्हणजे भुवनेश्वर नृत्य कला पथक कुरुस तालुका खेड. गेल्या महिन्यात या पिक्चरच्या शूटिंगला ही मुलं होती. डायरेक्टर आहेत केदार शिंदे. या पिक्चर काही दिवसात रिलीज होणार आहे गणपतीच्या दरम्यान. तरी सर्वांनी पाहून या सर्व कलावंतांच्या मागे मायेची थाप ठेवाल अशी आशा बाळगतो. त्यांचे सर्व अध्यक्ष सचिनदादा कोळक यांनी संपूर्ण टीम या ठिकाणी गावावरून आणले, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. कोणाचं नाव राहून चुकून राहिलं असेल तरी सुद्धा त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा मानाचा मुजरा करून
राहिले आता तो शक्तीवाली शाही रंगूची गुरव बुवा, त्याचप्रमाणे संजयजी भेकडे बुवा, अजून आमचे भुमे बुवा या ठिकाणी गावावर लागले, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पहिले वंदन करतो मी माझ्या लाडक्या गणाला, पहिले वंदन करतो मी माझ्या लाडक्या गणाला, दुसरे वंदन करतो अहो ज्याने मला जन्म दिला, मानाचा मोठा केला, त्या जन्मदात्या मायेचा. तिसरे वंदन माझे, तिसरे वंदन करतो मी माझ्या गुरुजनाला, वस्ताद विणे बुवा. चौथे वंदन करतो मी या माझ्या जमलेल्या रसिक जनाला, आणि तुमच्या चरणावर देवली माता माझी काव्य गीत गातो. म्हणून काय म्हणायचं आहे रसिक हो, स्तवनाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. अर्पुणी चरणी काया सेवा करा, उपकार तुमचे विसरू कसे तुम्हीच लाविली माया. अवखंडला अहो तुझीच छाया. सप्तसुराना आळविताना, सप्तसुराना
शुभ कार्याच्या शुभ दिनाला पहिले वंदन गजाननाला. शुभ कार्याच्या शुभ दिनाला पहिले वंदन गजाननाला. पहिले वंदन गजाननाला. पहिले वंदन गजाननाला. रंग भरून दे आदरणाला हीच विनंती तव चरणाला. करवे तुझ्याच याचना. करवे तुझ्याच याचना. वंदना पाय वापरते पाय वापरते गीत गायन हे करण्यासाठी आजवती का तुझ्या भेटी. गीत गायन हे करण्यासाठी आजवती का तुझ्या भेटी. आजवती का तुझ्या भेटी. आजवती का तुझ्या भेटी. पाया वरता तुझी मोठी तुझ माझी प्यारी मोठी विनंती करतो रे ना. विनंती करतो रे ना. वंदना पाय वापरते गगना. वंदना पाय वापरते गगना. गुरु गोविंद राजी वदना मार्ग यानी आशी दिसना. गुरु गोविंद राजी वदना मार्ग यानी आशी दिसना. मार्ग यानी आशी दिसना. मार्ग यानी आशी दिसना. संतोष वीर वंदन गजला त्यांच्यामुळे मी गातो वाजला. विष्णू कसा तुमचा मिरुना. विष्णू कसा तुमचा मिरुना. वंदना पाय वापरते गगना. वंदना पाय वापरते गगना. सप्तसुरांना आळविताना. सप्तसुरांना आळविताना. वर्ष होई माझ्या मना. वर्ष होई माझ्या मना. वंदना पाय वापरते गगना. वंदना पाय वापरते गगना. बोल गणपती गजानन गावदेवी आई झोलाई माते तुझा. बोल तू रे अखंड हरिदासचा. गुरुवन गोविंद धराजी भुवांचा. कवी अविनाश वस्ता संतोष विजय तांबे भुवांचा. भुवनेश्वर पंढर पुरुष वाल्यांचा. देवताय गणपती बाप्पा.
भरपूर काय होतं. काय बुवा चाल आणि कुठे बुवा चाल गायली. मला तरी वाटतं बुवा खरंच तुम्ही ना अजून सिंगल बारे करा भरपूर. अजून बुवा असावी लागेल, कारण मी काय मोठा नाही बुवा. मी पण भरपूर जवळजवळ 4-5 वर्ष माझ्या वस्तादांच्या मागे जाऊन 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 हे कार्यक्रम बघून, सर्वांचे कार्यक्रम बघून बुवा शिकलेलो आहे. कारण बुवा खरंच तुम्ही शिका, कारण शिकलात तर खरंच इथे टिकलात. आवा दिवस बुवा तुमचा आहे, होईल पहिलीच वारी आहे. त्यामुळे बुवा प्रयत्न करा, कारण सबन तुम्ही गायलात ती चाल पण बुवा खरंच म्हणजे चुकीचीच आहे म्हणायला लागेल. चाल आहे बरोबर, पण बुवा तुम्ही चुकलात, त्यामध्ये सुधारणा करा. त्यानंतर बुवानी गण गायला, गणाची चाल होती अय्यो राम राम, ही चाल होती ना. कोणचा गण होता? गणरायाची आठवण झाली आज वर्षाची घरोघरी. मला काय बुवाचं कळतच नाही. बुवा नक्की मराठी सण तुम्हाला माहिती नाही, काही समजत नाही. कारण बुवा बोलताना गणात बोलतात गणरायाची आठवण झाले. गणपतीला बुवा जवळजवळ 27-28 दिवस बाकी आहे. आठवण व्हायचं बुवा भरपूर वेळ आहे आपल्या घरामध्ये. ठीक आहे, नंतर येऊन तुम्ही बोला मुंबईमध्ये आगमन झालं, हे झालं, ते झालं. सर्व देवानी देव ज्याच्या सत्तेशिवाय झाडाची पानं सुद्धा हलत नाही, तो विघ्नहर्ता गणराय बुवा. त्याचं आगमन तुम्हाला माहितच नाही, तर काय बुवा तुम्ही गाणी गाताय आणि काय बाऱ्या करताय. असं बुवाच्या गाण्याची तोड देतोय. लक्षात घ्या, बाप्पा चतुर्थी सणा येईल, घर सुखाने नाहून जाईल, सुख समृद्धी सोबत राहील, भक्त आनंदी गीत गाईल. बाप्पा मोरया मोरया, जय घोष हा होईल. बाप्पा मोरया मोरया, या ठिकाणी वसंती आहे सध्या चाल आता फेमस आहे. तुझे शोधित फिरलो न बांधणी आणि गाई दिशा, डोळे मिटव म्हणे बाप्पा तुझं अंतरी दिव्य भाषा, मंदिर सुंदर दिलो जगा, तुझं हृदयात विघ्नेशा, काल विसरला तूच ओंके तूच जगाचा प्राण सखा. हे श्री गणा हे सिरकती व लक्ष असू द्या. गणाकडे गण काय गातो येऊन सांगायचंय. तुम्ही बोलत ना आलेत गण गणपती, तुम्ही सांगायचं, मी सांगितलं तर तुम्ही सांगायचं कधी येणार या गणातून. श्री गणा देवा श्री गणा तू सांगना, गर्जुन सांगे मी गगना इंद्रलोहान बांधना, गर्जुन सांगे मी गगना इंद्रलोहान बांधना, सजली धरणी आगमना, लवकरी आले श्री गणा, लवकरी आले श्री गणा.
झालेली आहे बुवा. आता गवळणीकडे लक्ष ठेवा. बुवानी प्रेमाची गवळण गायलेली आहे. अतिशय चाल पण बुवांची चांगली होती, भरपूर काय. या ठिकाणी बुवा लक्ष असू द्या गवळणीकडे. गवळण गातोय बक्षीस आले संतोष दवंडे यांचकडून, दोडकडे यांचकडून मुलांसाठी 500 रुपये आले. तरी मंडळाच्या वतीनं सदस्य जुने आहोत. धन्यवाद. आकाश गावणन, मनीष नितोर यांचकडून गणासाठी 2 किरीटागिरी शिखर हरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमी रहरा गरजा शिवाजी राजा. बुवांची गवळण होती. हे श्री हरी या हृदयांतरी, हे श्री हरी या हृदयांतरी तूच या दिलाचा राजा. चित्त कोर आहे प्रिय करा शिव हा जगला माझा.
व गवळींना थोडे लक्ष असू द्या. काही शब्द बुवा काय कानावर आले नाहीत व्यवस्थित, त्यामुळे काय थोडी मोठी आहे. लक्ष असू द्या. हे राधिका माझे प्रेमिका नको ठेवू बळी भाऊ तुझ्यावरी जडलाई वारी किंवा राधिक माझा, तुझ्यावरी जडलाई वारी किंवा राधिक माझा. तुझ्या भक्तीची ओढ राहते मला वैकुंठातही राही, तुझ्या प्रेमाच्या एका क्षणात भुवनाची सहना. तू कृष्ण सखा म्हणता ओटानी माझे हृदय तुझ्यात पाही, भक्त आणि भगवंता मधले अंतर ते उरतच नाही. व प्रेमाची गवळण मध्ये लक्ष असू द्या. धरून हात देईन साथ, धरून हात देईन साथ, हे तो शपथ आपल्या प्रेमाची प्रेमाची प्रेमाची. ओ शोभे जशी जानकी रामाची तशी राधिके तुझ्यान श्यामळची. शोभे जशी जानकी रामाची तशी राधिके तुझ्यान श्यामळची. बुवा नक्कीच तोड द्याल, सोपी जवळ नाही आणि अजून कालच्या पट्टी गायले, कारण मला वाटतं तुम्ही तोड द्याल म्हणून गायले. त्याच्यावर नेली तर नेन, कारण गुरुवालियांची चाल आहे, त्यामुळे बुवा नेऊ शकतो त्या पट्टीला, हे तुम्हाला सांगतोय. धरून हात देईन साथ, रोहित बुवा लिहून लिहून पुसपुस पुसा, म्हणजे दुसऱ्या बारी तुम्ही पण तयार राहा. हा, धरून हात देईन साथ, हे तो शपथ आपल्या प्रेमाची प्रेमाची. शोभे जशी जानकी रामाची तशी राधिके तू घनश्यामाची. शोभे जशी जानकी रामाची तशी राधिके तू घनश्यामाची.
रामाची कशी राधिके तू घनश्यामा. या ठिकाणी बक्षीस आले आहे रत्ना जोशी यांच्याकडून 100 रुपये, संगीता कांबळे आणि प्रश्नपद गायलं आहे. बुवानी शक्तिवाली शाहीराने आम्हाला प्रश्न दिला आहे. आणि बुवा एकदा आम्ही तुमच्या प्रश्नाला हात घातलेला आहे आणि तो उत्तर बुवा फुटलेला आहे. आणि उत्तर फुटलेलं असताना ते आम्हाला 2 दिवसानंतर आम्हाला समजण्यात आलं, मॅसेजद्वारे वगैरे आमच्या गुरुवाऱ्यांकडे पोहोचलं की उत्तर बरोबर होतं लिहिलेलं. की एकदा एखाद्या शब्दामुळं मला वाटतं त्यांना काय ऐकायला गेलं नाही असं काही कारण दिली त्यांनी की असो बुवा, पण तुम्ही त्या ठिकाणी बुवा 4 आपले गुरुबंधू आहेत ते, त्यांचे मस्त त्या ठिकाणी हजर आहेत. प्रभूची भूमी बुवा, कारण त्यांचा गाणारा तिथे माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर होते, 3 शाहीर होते. तर त्यांच्यानंतर एकाकडून चूक झाली बुवा, दुसऱ्याला तरी उत्तर माहिती असावं, बरोबर ना. तर बुवा आता प्रश्नाला तुमच्या हात घालतोय पुन्हा. आणि बुवा तेव्हा चूक आहे सांगितलं, त्याच्यानंतर 2 दिवसांनी सांगितलं आज खरं म्हणा याला तरी शक्ती तुला तेच चाललंय. आवाज नाही आला, मला एक शब्द तो चुकीचा वाटला. बुवा ग्रंथ चाळायला जो ग्रंथ वाचतो या ठिकाणी आमचे ग्रंथ वाचक कविनाजी कडू माझे कवी आहेत आणि ग्रंथांचा अभ्यास आहे बुवा. त्या प्रश्नाचं उत्तर पण तुमच्या 10 ते 12 वर्षाचं उत्तर पण बुवा या कलावंताने या कवीनं माझ्या फोल्ड होतं. आणि बुवा मला वाईट नाही वाटलं तेव्हा, ठीक आहे, पण ह्या माणसाचं वाचन आहे, त्या वाचनाला आणि आपण रंगभूमीवर खोटं बोलणार. कारण या रंगभूमीचे आपण पुजारी आहोत. त्याला सादर करताना बुवा जे खरं आहे ते खरं आहे. माझ्या उत्तराला तुम्ही हात घाला नक्कीच. जरी मला एक शब्द जरी त्यातला ऐकायला आला नाही तरी नक्की सांगेन की माझ्या उत्तराला तुम्ही उत्तरापर्यंत बुवा आला. पुढच्या वेळेला हाच प्रश्न असेल, पण बुवा तुम्ही तिथे काहीच सांगितलं नाही, ही कारण चूक आहे. कारण मला वाटते बुवांना तिथे कमीपणा वाटेल, कारण आपल्या गुहागर तालुक्यातलाच कलाकार होता आणि लहान कलाकार ना. आणि त्याच्यानंतर तोच प्रश्न आता पंधरे माऊली तुम्ही पण सांगा, इथे 4 शाहीर आहेत की तो प्रश्न त्या शाहिराला विचारायला पाहिजे होता ना कुठला. म्हणजे माझ्या गुरुवर्याने विचारली म्हणून वाचले, कारण त्यांनी फोडलं आणि मी फोडलं तरी आम्ही एकच आहोत. मला त्याचा अभिमान आहे, कारण त्यांच्याकडून घडलोय, त्यांच्याकडून शिकलोय बुवा या कलेत. आज त्यांच्यामुळे या रंगमंदिरी उभं आहे. आता बुवा या प्रश्नाला पण हात घालतोय, लक्ष असू द्या, रेकॉर्डिंग करा, माझी कळकळीची विनंती आहे. खरं असेल तर खरं, खोटं असेल तर खोटं नक्कीच सांगा. पाहिजे तर उत्तराची प्रत नंतर तुम्ही झेरॉक्स मारून आपले फोटो काढून द्या बिंदास. बुवांचा प्रश्न आहे, ब्रह्मदेवाने मानव, दानव आणि राक्षस तसेच इतर जीव निर्माण केले. त्या दानव आणि राक्षस यांनी आपल्या कठोर
तपश्चर्येने देवांना प्रसन्न करून वरदान मिळवले. अशाच एका राक्षसाने फार पूर्वी अघोरी वृत्तीने तप करून एक दैवत प्रसन्न करून घेतले होते. त्याचा पूजा करण्याचा प्रकार विचित्र होता. तो पूजेत आपले शिरकमल स्वस्थ असते त्या देवता चरणी अर्पण करीत असे. तेथे असा एक चमत्कार होत होता. अर्पण केलेले शिरकमल परत त्याच्या धडावर येऊन तो जिवंत होत असे. असा प्रकार बहुत दिवस चालत होता. नंतर तो दैत्य सर्वांस पीडा देऊ लागला. तेव्हा देवांचे व त्या देवतांचे दैत्याचे घनघोर युद्ध सुरू झाले. तो कुणास हार गेला नाही. पुढे अचानक एक दिवस त्याचा अकस्मात मृत्यू झाला अशी बहारदार कथा पुराणात तरी आढळते. तर त्या राक्षसाचे नाव काय? आणि गुहांचा प्रश्न पण असा आहे. आता एक प्रश्न झाला की आपला प्रश्नचिन्ह असतो. जवळजवळ 4-5 प्रश्नचिन्ह आहेत. बारीला एकच प्रश्न टाकायचा असतो. बरोबर ना? बरोबर ना? प्रश्नचिन्ह आला म्हणजे तो प्रश्न तयार झाला. बरोबर ना? पूर्णविराम म्हणजे पूर्ण झाला. मला हे म्हणायचं आहे. जवळजवळ गुहा 3 ते 4 प्रश्नचिन्ह आहेत. असो, त्या राक्षसाचे नाव काय? त्याने ते जे दैवत प्रसन्न करून घेतले होते त्याचे नाव काय? म्हणजेच त्या देवताच्या स्वरूपाचे नाव काय? त्या राक्षसाचा त्या दैवताला शिरकमल अर्पण करण्याचा क्रम किती दिवस चालला होता? त्या राक्षसाची त्याच्या बरोबर लढाई झाली. तिचा कालावधी किती? ती किती दिवस चालली? आणि तो राक्षस कोणत्या प्रकाराने मृत्यू पावला? वा लक्षात सूर्या उत्तर देतोय. अघोर तप करणारे आणि स्वतःचे शिरकमल वाहणारे राक्षस किंवा दैत्य असे अनेक आहेत. तुम्ही बुवा कोणतीही बाजू सोडवलेली नाहीये. तरी प्रश्नाचं उत्तर देण्याचा बुवा प्रयत्न करतोय. देवी भगवत पुराण स्कंद 5 अध्याय 2 ते 6 आणि विष्णू सहस्त्रनाम या दोन्ही पुराणाच्या आधारे विष्णू सहस्त्रनाम तत्वांच्या आधारित आध्यात्मिक उत्तर देतोय. शाहीरजी लक्ष असू द्या. कान उघड ठेवून एका तुमची बुद्धी जिथे संपते तिथे आमच्या पुरा पक्षाचे ज्ञान सुरू होते. आणि बुवा आता लक्ष ठेवा. तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. त्या दैत्याचे नाव त्याने जे दैत्य प्रसन्न करून घेतले आणि जिच्या चरणाशी शिरकमल वाहिले त्या देवतेच्या स्वरूपाचे नाव. तर त्या दैत्याचे नाव अध्यात्मात या दैत्याचे नाव आहे अहंकार. आपल्या शरीराचा अभिमान, मीपणा आणि माझे कर्तृत्व हीच खरी राक्षस वृत्ती आहे. देवतेच्या स्वरूपाचे नाव या दैत्याने ज्या देवतेच्या स्वरूपाशी शिरकमल वाहिले तिचे नाव माया. प्रकृती किंवा इच्छाशक्ती असे आहे. ओवी 51 मधील असत आणि शरम हे शब्द सांगतात हे दृश्य जग आणि त्याची इच्छा हीच ती मायावती देवता. तो दैत्य शिरकमल अर्पण करायचा तो क्रम किती काळ चालला? हा क्रम अनादी काळापासून अखंड चिरंतर चालला आहे. ओवी 44 आणि 55 च्या आधारे मस्तक हे अहंकाराचे मुख्य केंद्र आहे. माणूस साधनेच्या बळावर किंवा सुखाच्या आशेने आपला अहंकार देवाच्या चरणी कापून टाकण्याचा प्रयत्न करतो. परंतु विष्णू सहस्त्र नामातील प्राणदा ओवी 44 आणि जीव ओवी 55 या तत्वांनुसार निसर्गातील सुप्त वासनांमुळे तो कापलेला अहंकार पुन्हा धडावर येतो आणि नवीन रूप घेऊन जिवंत होतो. मनुष्य जोपर्यंत अज्ञानी असतो तोपर्यंत त्याचा अहंकार कितीही वेळा मारला तरी तो मनातच पुन्हा जिवंत होतच राहतो. आज तो पूजा क्रम त्याची ज्याच्या बरोबर लढाई चालली तिचा कालावधी किती? युद्धाचं कारण काय? आणि तो राक्षस कोणत्या कारणामुळे मृत्यू पावला? लढाईचा कालावधी हे युद्ध जन्मोजन्मी अखंड सतत चालू असणारे
असणारे चालते. ओवी 45 मधील संवत्सर आणि ओवी 50 मधील वत्सर हे शब्द दर्शवतात की काळाच्या प्रत्येक वर्षात हे युद्ध चालूच असते. युद्धाचे कारण हे युद्ध बाहेर कुठेही नसून आपल्या अंतःकरणात रोज चालण्याने प्रवृत्ती देत आणि दुष्कृती देत दैत्य यांचे द्वंद्व आहे. जेव्हा मानवाचा अहंकार दैत्य अत्यंत बलाढ्य होतो आणि तो स्वतःच्याच देव माणूस लागतो, देव समजू लागतो, तेव्हा बुद्धी आणि मनामध्ये विचारांचे घनघोर युद्ध होते. राक्षस म्हणून पावण्याचे अंतिम कारण मृत्यूचे गुण. ओवी 45 आणि 49 अहंकार स्वतःच्या ताकदीने किंवा कोणत्याही पुरुषाच्या अर्थात पुरुषार्थाच्या कर्तृत्वाच्या किंवा हट्टायोगाच्या कष्टाने कधीही मरत नाही, उलट तो अधिक वाढतो. परंतु कथेतील स्त्री रूप हे अध्यात्म युद्ध भक्ती करुणा आणि परम शरणगती ज्यांचे प्रतीक आहे. जेव्हा मनामध्ये ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण आणि शुद्ध भक्ती स्त्री स्वरूप जागृत होते, तेव्हा विष्णू सहस्त्रनामातील काल ओवी 45 म्हणजेच काळाचे अंतिम सत्य प्रकट होते आणि भगवंताचे विदारण ओवी 49 हे रूप मनातील अहंकाराचे मूळ उपटून टाकते. भक्तीच्या उदयामुळे अहंकाराचे जुनी वासना पूर्णपणे शोषून घेतले जाते आणि मानवी मनातील त्या राक्षसाचा म्हणजेच अहंकाराचा अचानक आणि कायमचा मृत्यू होतो, मोक्ष मिळतो. ग्रंथ विष्णू सहस्त्रनाम आनंदी शंकराचार्य लिखित षडर भाषा पेज नंबर 148 ते 170. बुवा प्रश्न एवढा वाचायला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं गेले, तरी पण उत्तर दिलेलं आहे. खरं असेल तर खरं माना आणि खोटं असेल तर खोटं सांगा, काय हरकत नाही. पण नंतर बुवा सांगू नका, काय ते स्टेजवरच सांगा, आहे ना. त्यानंतर बुवा माझा प्रश्न आता आपणाला दिलेलाच आहे, तरी रसिकांच्या माहितीसाठी माझा प्रश्न आज आपणासमोर ठेवतोय. एकदा ब्रह्मादिदेव शंकराला कैलास पर्वतावर जाऊन विचारू लागले, सर्व जगाचा संहार तूच माझ्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतोस, विष्णू रूपाने सृष्टीचे पालन करतोस, तूच स्वतः तीन मूर्ती धारण करून जगाचे व्यवहार चालवतोस. असे बोलल्यावर शंकराच्या मुखातून भूपटू असे शब्द बोलल्यावर एक स्त्री उत्पन्न झाली. तिचे नाव काय? बुवा टीप आहे. उत्तर ग्रंथ आधारित द्यावे. गुगलचा पुरावा इंटरनेट अमान्य करण्यात येईल. बुवा खरं असेल तर खरं मांडणारा हा कलावंत आहे, कारण गुहागरचा स्वर सम्राट विनयजी तांबे यांचा शिष्य आहे. कारण 2 वेळा बुवांचं उत्तर आमच्या कुठलं होतं वस्तादांचं, कमीपणा त्यांना वाटला नाही बुवा, कारण ते मोठे झाले रंगमंचावर, कारण खरं ते खरं सांगितलं. राजेश बुवांनी उत्तर खोडलं होतं तेव्हा. त्यामुळे बुवा या ठिकाणी प्रश्न बदलला माझ्या सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. गणेश चाटीवडे 100 रुपये. रमेशजी बेकरे हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचवला. ते रमेशजी बेकरे
कार्यक्रमाचे आयोजक त्यांचं नाव कुठून गावून गेलं अनेक मंडळी आहेत तरी त्यांना किरण दादा अजून आहेत सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। या ठिकाणी बक्षीस आले आहे गणेश चांदिवडे, आनंद चांदिवडे, ख्यातनाम गायक शक्तितुरा कलगीतुरा या कलेचा एक शहंशाह महाराष्ट्राचे म्हणायला गेला तर कलगीतुऱ्याचा वाघच म्हणावा लागेल ना तर वाघच होते, कारण त्यांच्यामुळे बुवा कलगीतुरा काय या आम्हा लहान कलावंतांना आणि ज्यांनी घरी घरी पोचवला ते आमचे रामचंद्रजी घाणेकर बुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली या शाहिराच्या वतीनं आणि त्या कलापथकाच्या वतीनं अर्पण करतो। बुवांचं श्रद्धांजली गीत यानंतर होणारच आहे, तरी शाहिरांच्या पदाकडे वळतोय। बुवांनी पदाची चाल दिली, आई सांगू बाई पार्वती बोले हो नवऱ्याला बोले मोठ्या रागाने, अरे कुठं गेला अरे अंकुश माझा मसना मधुरबाई, कुठं गेला शंकर माझा मसना मधुर। जरा चिमटा काढायला लागेल ना बुवांना, जरा तापवली तर दुसऱ्या वालीला अजून मजा येईल। 15 मिनिटं बुवा दिली तरी बस आहे दुसऱ्या वालीला। आता थोडा वेळ घेतोय कारण तोड देतोय बुवांचा प्रश्नपदाचं चाल सांगितले बुवा उत्तर येतोय, सारा हा तोड तुझा जाईल बघिते सर नको वाद घालू प्रश्न नाहीतर तू जाशील बाई करे मान नाहीतर तू जाशील बाई करे मान या ठिकाणी प्रश्नपत्र गातोय माझं बुवा लक्ष असू द्या, कान लावून ध्रुवचरण गाणार आहे कारण वेळ नाहीये, त्यामुळे ध्रुवचरणावर बुवा त्यानंतर आम्हाला श्रद्धांजली गीत बुवांचं घ्यायचं आहे, कारण ज्यांनी शक्तितुरा हा कलगीतुरा दाखवला त्यांना आपण एक श्रद्धांजली गीत व्हायलाच पाहिजे ना बुवा। लेखन करताना त्या लेखणीला धार पाहिजे, शेराकडे लक्ष ठेवा काय गातोय ते। अरे लेखन करताना त्या लेखणीला धार पाहिजे, अरे काव्य गीत गाताना त्या शाहिराकडे शास्त्राचा भंडार पाहिजे, अरे तुझ्या सारख्या मूर्खाला अक्कल घडवायला अरे हा चिकलीचा किरण शाहीर साधा नंबरच सरकार पंढरी पडके द्या जरा ध्यान लावा इकडे कान भूकाच नाही तर चिडा उत्तर द्या तर बुवा घडाल तोंडावर साहिर पडा बुवा घडाल तोंडावर साहिर पडा त्या ठिकाणी